कर्जत कल्याण हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग मानला जातो। या मार्गावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। मात्र गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड हॉस्पिटल गेटच्या पुढील बाजूस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या ठिकाणी पूर्वी पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी मोऱ्या पाणी वाहून जाण्याचे मार्ग टाकण्यात आले होते। मात्र संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम करताना या मोऱ्या बंद केल्याचे समोर आले आहे। परिणामी समोरील डोंगरावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचऱ्याचा मार्ग उपलब्ध नसल्याने ते थेट रस्त्यावर साचत आहे। रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना आपली वाहने अतिशय सावधगिरीने चालवावी लागत आहेत। विशेषतः रात्रीच्या वेळी पाण्याची पातळी लक्षात न आल्याने अपघात होण्याचा धोका आता मात्र अधिक वाढलाय। दुचाकी स्वारांसाठी ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरत असून एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्थानिक नागरिकांनी व वाहन चालकांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी अशी मागणी जोर धरत आहे। तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात, अन्यथा भविष्यात गंभीर दुर्घटना घडू शकते अशी भीती व्यक्त केली जाते। सदर समस्येकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणं अत्यंत गरजेचं झालंय। त्या ठिकाणी असलेली पाईप मोरी बंद केल्याने तेथील पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ येथील बंद करण्यात आलेली मोरी खुली करून पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी वाहन चालक करत आहेत। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी,